पाट्याचा दगड आणला होता. तुम्ही पाहिला का कुठे तो दगड? नाही नाही, आम्ही नाही बघितला. मीच बघते. हे काय, इथेच तर आहे हा दगड. तुमचं ना लक्षच नसतं. एक तर आधीच मला इतकी काम आहे. ताई, तिला नाव दिसत नाहीये. कसं शक्य आहे? काही बोललात का तुम्ही दोघी? नाही नाही आई, ते जाऊ दे ना. काल ताईला मुलगा बघायला येणार होता ना, त्याचं काय झालं? कुठल्या तरी साधूने त्या मुलाला सांगितलं गंगाचं लग्न आधीच ठरलंय म्हणून. मग काय, गेला तो निघून. कोण कुठला तो साधू? काहीही कारण नसताना हे असं सगळं सांगून ना त्या मुलाला परत पाठवून दिलं. आज रात्री झोपताना नाही तुझ्या जवळ ठेव. उद्या काय विचारायचं आहे याची दिशा तुला स्वतःलाच मिळेल. तुला जे स्वप्नात मंदिर दिसतं त्याचं आठवून आठवून चित्र काढायचं. आज रात्री तुला पुन्हा तेच स्वप्न पडेल आणि त्या स्वप्नात तुला एक मंदिर दिसेल. यामिनी, हे तेच साधू आहेत. म्हणजे ज्यांना मी अधूनमधून भेटतेय तेच माझी मदत करतात. आणि माझ्यासाठी आलेलं स्थळ त्यांनीच पळवून लावलं. आणि त्यांच्याच मार्गदर्शनामुळे मी स्वप्नात त्या वटवृक्षापर्यंत पोहोचू शकले. मला त्या साधूंची पुन्हा भेट घ्यावीच लागेल. अक्कलकोट या गावात ते मंदिर आणि तो वटवृक्ष आहे का, हे आता निश्चित करायचंच. काय झालं? तुम्ही गुरुजींकडे गेला होता ना? हो, कालचं स्थळ हातचं गेलंय आणि आता गंगासाठी दुसरं कुठलं नवीन स्थळही आलेलं नाहीये. मला वाटतं आपण गंगाची शांती करून घ्यायला हवी. शांती? हो, मी माझ्या भावाला सांगितलं होतं. त्याने निरोप पाठवलाय गंगाला घेऊन या म्हणून. त्यांच्या गावात काशीहून एक मोठे भटजी आले. ठीक आहे, हाही उपाय करून बघूया. तू तयारीला लाग, मग निघू आपण. कोणी कुठून निघायचं आणि कुठे पोचायचं हे भगवंताच्या हातात असतं, मनुष्याच्या नाही. तुम्हीच त्या तरुणाला काल परत पाठवलं ना? हो. का केलं तुम्ही असं? का तुम्ही त्याला असं सांगितलं? जे खरं आहे ते आणि जे विधिलिखित आहे तेच सांगितलं. तुम्हाला काय माहित विधिलिखित? आम्हाला माहित नसणार तर आणखीन कोणाला माहित असणार? तुमचं काय शत्रुत्व आहे हो आमच्याशी? तुम्ही तिचं लग्न सुद्धा जुळू देत नाही आहात. कोण आहात कोण तुम्ही? आणि हे सगळं का करतात? तुमच्या मनावर आणि नजरेवर तिरस्काराचा पडदा आहे म्हणून तुम्हाला आमची ओळख पटत नाहीये. आणि आमचा काय संबंध आहे हेही लक्षात येत नाहीये. मनावरचा द्वेषाचा पडदा हटला की सत्य स्वतःहून दिसायला लागतं. तो पडदा बाजूला केलात की आमची ओळख पटेल. लवकरच हेही होईल, पण त्यासाठी गंगाला घरात अडकवून चालणार नाही. तुम्हाला पुन्हा सांगतो, तिला तिच्या मार्गाने तिच्या स्वप्नांचा मागोवा घ्यायला जाऊ द्या. म्हणजे तिला अक्कल नाही, आम्ही येऊ देणार नाही. तिचं भविष्य आम्ही ठरवलंय. आम्ही तिला तिच्या मामाकडे घेऊन जातोय आणि तुम्ही म्हणताय त्या ठिकाणी ती आयुष्यात कधीच पोहोचणार नाही.
अडव हे पाणी. काय? पाणी अडव म्हणलं ना. हाडलं. तुम्हाला वाटतंय तुम्ही पाणी अडवलं, रोपापर्यंत पाणी पोहोचू देणार नाही. बघितलं, तुम्हाला कळलंही नाही आणि पाणी रोपापर्यंत पोहोचलंही. आमच्या गंगाच्याही बाबतीत हेच होणार आहे. नाही, ते होणारच नाही. मी हे होऊ देणार नाही. नियतीच्या प्रवाहाला अडवण्याचा प्रयत्न करता येतो, पण थांबवता येत नाही. अलख निरंजन. कुठे होता स्वामी? मी तुमची किती वेळ वाट पाहत होते. वाट बघायचं कारणच काय? तुम्हाला नाही कळणार. स्वामी, खरं सांगू, तुमच्याशिवाय करमतच नाही मला या स्थानावर. तुलाच नाही ग, आमच्या सगळ्याच भक्तांना आमच्याबद्दल असंच वाटतं. भक्त? मी काय तुमची भक्त नाही, आणि मी इथे भक्ती करायला आलेली नाहीये स्वामी. हे घ्या दूध, तुमच्यासाठी आणलंय खास. आता सगळं आपल्या मनासारखं घडेल. भगवती, मनातलं माणसांपासून लपवता येतं, गुरुपासून नाही. काय झालं? दुधाचा पेला आमच्या हातात आहे, धडधड तुझ्या मनात का? नाही नाही स्वामी, दूध शुद्ध असलं तरी हेतू अशुद्ध असेल तर पाप मनालाच लागतं. विष पेल्यात टाकण्याआधी माणसाच्या विवेकात उतरतं. उदी बांधली आहे यात. उदी? हो, ही उदी दुधात मिसळून त्या स्वामींना पाजायची. हा? आणि त्यानंतर? ते दूध ते स्वामींनी प्यायलं की ते तुला वश होतील. खरंच? हो, साधू असो की सिद्ध पुरुष असो, माझ्या मंत्र आणि तंत्रांपुढे सगळ्यांना झुकावं लागतं. पण हे धोकादायक नाही ना? आपण आता इथपर्यंत आलोय भगवती, आता भीतीला जागा नाही.
एकदा का त्यांना तू वश केलंस की पुढच्या सगळ्या गोष्टी आपल्याला हव्या तशा तू करून घेऊ शकशील. म्हणजे त्यांचा विश्वास, त्यांची शक्ती आणि त्यांचं ते स्थान. एक गोष्ट लक्षात ठेव, त्यांना वश करणं सगळ्यात गरजेचं आहे. ज्याचं मन जिंकलं त्याचं सगळं साम्राज्य जिंकता येतं. आता आता स्वामी मला वश होणार. भगवती, आम्हाला वश फक्त भक्तीने करता येतं. आम्हाला वश फक्त भक्तीने करता येतं. वश फक्त भक्तीने करता येतं. सगळं झाले ना? आमचा संदेश गावातल्या सगळ्यांना देऊन आलात ना? हो स्वामी, गावातल्या प्रत्येक घरात गेलो तो प्रत्येक माणसाला तुमचा संदेश सांगितला. गावात सगळ्यांना सांगून आलो स्वामी देवा. आज निरोप भगवतीलाही द्या. ती आमची भक्तच आहे. भगवती, स्वामी देवांना मंत्रांनी नाही तर भक्तीने जिंकता येईल. आणि भगवती, मन शुद्ध असेल ना तर स्वामी आपलेच आहेत. आता माझंच घे ना, माझं मन कसं शुद्ध, निर्मळ, प्रेमळ. कपिलताई, चला आज बरीच काम आहे. कळलं का? हो चला. हे सगळं स्वामींना कळलंय की काय? माझ्या मनात काय चाललंय, मी काय करायला निघाले, हे आधीच कसं ओळखलंय यांनी? हा संदेश कायम लक्षात ठेवा. आयुष्यात उपयोगी पडेल. संतांना फसवता येत नाही, कारण ते शब्द नाही, मन ऐकतात. प्रत्येकाला योग्य वेळी योग्य संदेश देतात स्वामी. इथल्या भक्तांना देऊन झालाय. आमच्या गंगासाठी पण आम्ही एक संदेश ठेवून आलो आहोत. श्री स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ. ताई, आई बाबांना आता तुला कुठेच जाऊ देणार नाहीत आणि आता तर त्यांनी सक्त मनाई केली आहे. पण मग ते साधू महाराज आपल्याला पुन्हा कसे भेटणार? आणि सगळ्यात महत्वाचं, ते खंडोबा मंदिर, तो वटवृक्ष, हे नक्की अक्कलकोट मध्येच आहे. हे आपल्याला निश्चितपणे कसं कळणार? देवा, आता तूच काय ती दिशा दाखव. श्री स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ. 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 श्री स्वामी समर्थ, जय जय स्वामी ताई. समर्थ. ए ताई, श्री बघू काय झालं? तू ठीक आहेस ना? मी हा ठेवून येते. टोपली कुठे आहे? ही टोपली तिकडे कोणी ठेवली? श्री स्वामी समर्थ, जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ, जय जय. आम्ही तुला भेटू शकलो नाही गंगा, पण तुझ्या प्रश्नाचं उत्तर दिलंय.
ताई ती झोळी कोणाची आहे? काय माहित ग. अक्कलकोट महात्म्य. अक्कलकोट नावाचं पुस्तक इथे आपल्या पुण्यात. कोण सोडून गेलं असेल? हो ना, आणि नेमकं आपल्या हातातच कसं आलं? यामिनी, हा योगायोग नाहीये. माझ्या प्रश्नांची उत्तरं माझ्यापर्यंत पोहोचवली जातात. ताई काय आहे त्यात? हे बघ, अगं ताई, हे तेच मंदिर आहे ना ज्याचं तू चित्र काढलं होतंस? हो ना. म्हणजे हे तेच खंडोबाचं मंदिर आणि आणि हा वटवृक्ष. ह्या दोन्ही गोष्टी अक्कलकोट मध्येच आहेत. सगळ्या गोष्टी जोडायला लागल्यात. आपल्याला दगडावर दिसलेलं अक्कलकोटचं नाव, हा जग, ते मंदिर, तो वटवृक्ष, या सगळ्या गोष्टींचा अक्कलकोटशी काही ना काहीतरी संबंध आहे. देव विनाकारण कोणालाही हाक मारत नाही आणि कोणालाही संकेत देत नाही. ज्या अर्थी आपल्याला दगडावर अक्कलकोट नाव लिहिलेलं दिसलं, त्या अर्थी माझ्या स्वप्नाचा अक्कलकोटशी काहीतरी संबंध आहे. काहीतरी संबंध आहे. म्हणजे मला माझ्या सगळ्या प्रश्नांची उत्तरं अक्कलकोटमध्येच मिळणार आहेत. मला अक्कलकोटला जावंच लागेल. झाली का तयारी? हो, सुरू आहे. तुम्ही दोघं कुठे चाललात का? दोघं नाही, आपण चौघं. कुठे? तुझ्या मामाकडे. काय? मामाकडे? थोडे दिवस तिकडेच राहायचंय. हवा बदलली म्हणजे मनही बदलतं. मी नाही येऊ शकत. आम्ही विचारत नाही तुला, सांगतो आहोत. तुला यायचंय. कसं सांगू? सांगितलं तर हे अजूनच थांबवतील मला. काय चाललंय? गंगा, तुला काही बोलायचंय का? मला नाही, काही नाही. नाही कसं? बाबा, ताईला काहीतरी बोलायचं तुमच्याशी. बोल. मला जे स्वप्न पडतं ना, त्याचा मला अजून एक धागा सापडलाय. म्हणजे मला स्वप्नात जे खंडोबाचं मंदिर दिसतं आणि जो वटवृक्ष दिसतो, ते नक्की कुठल्या गावात आहे हे कळलंय मला.
अक्कलकोटला.